पुण्यात आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ हा विरोध दर्शवला जातोय। काँग्रेस पक्षाकडून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अतिशय गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाने केलाय। या घटनेचा आणि काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी आज 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील काँग्रेस भवन समोर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जोरदार ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या आवाहनानुसार हे ठिय्या आंदोलन होत होतं। या आंदोलनासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने पुण्यात एकत्र आले होते। आंदोलनापूर्वी बालगंधर्व परिसरातील सावरकर भवनासमोर असलेल्या जोशी वडेवाले या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र जमण्याचे निर्देश हे देण्यात आले होते। तिथून सर्व कार्यकर्ते एकत्र येत काँग्रेस भवनाकडे मोर्चा वळवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून सुरू असलेल्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भाजपने केलाय। काँग्रेस भवनाबाहेर होणाऱ्या या संभाव्य आंदोलनामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शब्दाचा पक्का, कामाचा माणूस। महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। ॲडव्होकेट निलेश नारायण निकम, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पुणे शहर।